अनेक सारे खेळाडू आहेत ज्यांना याच मैदानावरती आपण खेळताना पाहिलेला आहे आणि त्यात मधील आयवन सध्या मैदानावरती आपल्याला दाखल होत असताना पाहायला मिळतोय। ज्यावेळी वसई विरार एक गाव एकचं आपलं फॉर्मॅट असतं त्या एक गाव एक फॉर्मॅटमध्ये नेहमीच वसई कोलीवाडा वसई चॅम्पियन या टीमला आपण पाहिलेलं आहे। सध्या वसई कोलीवाड्याचा संघ आहे, आयवन मैदानावरती दाखल होत असताना पाहायला मिळत आहेत। समोर देवा आणि दुसऱ्या बाजूला संकेत। पहिला बॉल ड्राईव्ह केलाय, कॉपी बुक स्टाईलमध्ये खेळण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक आहेत ते मात्र येतात बॉलला अडवतात, फिल्डिंग करतायत। एक रन मात्र त्या ठिकाणी प्राप्त होईल। तेव्हा मात्र सिंगल घेतली, सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या धाव फलकावरती 1 रन। मागचा मॅच जर आपण पाहिला तर म्हणून मी म्हटलं एका गोष्टीचा उल्लेखही केला की तुमच्या विरुद्ध कुठला खेळाडू येईल, कुठला खेळाडू तुमच्या अगेन्स्ट काय डावपेसनं बॅटिंग करेल हे कोणाला माहीत नाही आणि अशा स्पर्धेमध्ये तुम्हाला प्रत्येकाला चांगले डावपेचच वापरायचे आहेत मैदानावरती। पहिल्या बॉलवरती जर आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती सिंगल आलंय आयवनच्या माध्यमातून। पुन्हा एकदा मात्र आपण पाहिलं तर या ठिकाणी आता मिसफील्ड करतायत, मिसफील्डचा फायदा मात्र सिंगलचा डबल मध्ये केला जाईल। 2 धावा येतात, 2 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर वाढत असताना जाऊन पोहोचते ती मात्र 3च्या घरामध्ये। 3 रन ऑन स्कोर कार्ड लगावले गेलेत। संकेत एका बाजूला आहेत, एक बॉल मध्ये 2 धाव्यांवरती ते बॅटिंग करतात। दुसऱ्या बाजूला विचार केला तर देवा 1-0 मध्ये 1 रन आतापर्यंत देवाने बनवलेले आहेत। गोलंदाज मैदानावरती रेडी, पुन्हा एकदा आयवनचा बॉल, स्विच हिट खेळण्याचा प्रयत्न अपील पंचांकडे होती परंतु पंच दर्शवतात थोडासा बाहेरच्या दिशेने निघणारा बॉल आणि तिथून मात्र आपण पाहिलं तर निर्धाव चेंडू मैदानावरती फेकला गेलाय। 3 बॉलचा खेळ संपला गेला, 3 धावा धाव फलकावरती लगवल्यात। पाठीमागच्या दिशेने जर आपण विचार केला तर विकेट किपरच्या भूमिकेमध्ये दर्शन आज मात्र आपल्याला पाहायला मिळत आहेत। ऑस्डन यांचंही नाव या संघामध्ये नेहमी घेण्यासारखं असतं। यावेळचा बॉल पुन्हा आपण पाहिलं तर त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहेत, बॉलला अडवतात, फेकी करेपर्यंत 1ला डबल मध्ये कन्वर्ट केलं जातं। 2 धाबा मात्र इझिली त्या ठिकाणी कंप्लीट करत असताना आपल्याला पाहायला मिळाले। 2 धाबा येतात, 2 धाब्याने संघाची धावसंख्या धाव फलकावरती 5 रन। पहिल्या 4 बॉलचा खेळ जर पाहिला तर पहिल्या 4 बॉलमध्ये रन खर्च केले 5, एक सिंगल, त्याच्यानंतर डबल, त्याच्यानंतर डॉट आणि त्याच्यानंतर पुन्हा एकदा डबल रनने मात्र धावसंख्या 5 मध्ये आपण पाहू शकतायत। बीजी स्पोर्ट्स वर्सेस वसई कोलीवाडा। पाठीमागे जाऊन बनवण्याचा स्ट्रोकला बनवून खेळण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू आणि बॅटचा संपर्क नाही झाला। डॉट बॉलची समाप्ती आपल्याला पाहायला मिळत आहेत। पहिल्या 5 बॉलचा खेळ संपलाय, रन झाल्यात फक्त आणि फक्त 5 रन। शेवटचा बॉल मैदानावरती बाकी असणार आहे या पहिल्या षटकादरम्यान। आयवननं आतापर्यंत मैदानावरती A1 कामगिरी केलेली आहे गोलंदाजीमध्ये। शेवटचा बॉल पुन्हा आपण पाहिलं तर चांगल्या पद्धतीने हाताळला गेला, क्षेत्ररक्षक मात्र वेगाने पुढे येतात, बॉलवरती बॉलला अडवण्याचा प्रयत्न करतायत। एकाच धाब्यावरती मात्र समाधान व्यक्त करावं लागेल। षटक क्रमांक मैदानावरती संपलं गेलंय। पहिल्या षटकाच्या खेळ समाप्तीनंतर धावा धाव फलकावरती आहे 6। यानंतर होणारा मॅच आहे टॉस साठी मी विनंती करेन साईनाथ अर्नाळा आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल ओमसाई विरार। या 2 संघादरम्यान मॅच होणार आहे। ओमसाई विरारचे कॅप्टन चला आपण या आणि साईनाथ अर्नाळा संघाचे कॅप्टनना विनंती आहेत आपण त्या ठिकाणी या प्रेझेंटेशन बॉक्सच्या खालच्या दिशेने तिथे केला जाईल टॉस। तो एक छोटासा ब्रेकमध्ये संगीत आणि पुन्हा येऊयात पाटील परिवार पुरस्कृत टेनिस क्रिकेटचा महासंग्राम। एक षटकाचा खेळ संपला गेला, धावा धाव फलकावरती जर आपण पाहिल्या 6 धावा आहेत। विकेट मात्र मैदानावरती एकही विकेट नाहीत। दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत। रॉक मैदानावरती येत आहेत। यावेळचा बॉल जर आपण पाहिलं तर एकदा मात्र कंप्लीट होता, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव मैदानावरती कंप्लीट होईल का तर यस डेफिनेटली दुसरी धाव मैदानावरती मात्र कंप्लीट केली जाईल। 2 धावा येतात, 2 धाव्याने संघाची धावसंख्या आपण पाहिली तर धाव फलकावरती मात्र वाढत असताना जाऊन पोहोचतायत 8च्या घरामध्ये। 8 विदाउट लॉस, 1.1 ओव्हर्स, 8 धावा। आतापर्यंत विकेटचं पतन नाही। षटकादरम्यान पुढचा बॉल राईट ओव्हर द विकेटने पुढील बॉल
रॉकचा बॉल हवेमध्ये खेळलाय, पाठीमागे विकेट किपर कुठली चुकी करत नाहीत, एक चांगला कॅच त्या ठिकाणी मात्र कॅरी केलाय, फलंदाज बाद होईल, विकेटचं पतन गॉल. धावफलक्यावरती धावा जर आपण पाहिलं तर संघाच्या एकूण धावा आहेत 8. विकेट मैदानावरती जर आपण पाहिलं तर पहिल्या बॉलवरती डबल, दुसऱ्या बॉलवरती विकेट. रॉक मैदानावरती सध्या गोलंदाजी करतायत आणि रॉकला रॉकस्टार सारखा परफॉर्मन्स सध्या दाखवण्याचा प्रयत्न, संधी आहे. अजूनही विचार केला तर 4 बॉलचा खेळ शेष आहे मैदानावरून. ओमसाई, प्रदीप 11 विरार आणि अगेन्स्ट त्यांच्या टीम आपल्याला पाहायला मिळेल साईनाथ अर्नाळा. एक धाव कंप्लीट, एकला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न मैदानावरतून आपण पाहिलं तर 2 धावा पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावेने संघाची धावसंख्या धावफलकावरती 10. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत संपला गेला, 10 धावा धावफलकावरती लगावल्यात. अजूनही येणारे 3 चेंडू मैदानावरती निर्णायक असणार आहेत. आजच्या दिवसातील मॅचेस जर आपण पाहिलं तर रंगतदार सिच्युएशन मध्ये आपल्याला पाहायला मिळालेल्या आहेत. ओव्हर द विकेट, मोठा बडगा खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज आणि त्या ठिकाणी विकेट किपर कुठली चुकी करत नाहीत. पुढचा धक्का, पुन्हा एकदा एक मोठा धक्का आहे, तो बीजे स्पोर्ट्सला लगावलाय, विकेटचं पतन गॉन. 2 विकेट्स आतापर्यंत पाहायला मिळत आहेत. 2 धावा, त्याच्यानंतर विकेट, 2 धावा, पुन्हा एकदा विकेट्स. हे आतापर्यंत चित्र आपण सध्या पाहतायत. नवीन बॅटर मैदानावरती दाखल होतात मिस्टर भावेश. नंबर 4 वरती मात्र आज भावेश यांना इन्व्हाइट केले गेलेत. धावसंख्या धावफलकावरती 10 रन लगावल्या गेल्यात. कमीत कमी तुम्हाला 25च्या पुढे जाणं गरजेचं आहे. 25, 28, 30 या मैदानावरती एक चांगली धावसंख्या होऊ शकते आहेत. पण मागील मॅच मध्ये आपण पाहिलं तर 27 धावांचा पाठलाग केला गेला 3 षटकांच्या क्रिकेट या मॅचेस मध्ये. पुढचा बॉल ऑफ स्टंपच्या बाहेर हाताळण्याचा प्रयत्न, बॅट्समॅनला ओळखलं, रेंज पासून थोडंसं दूर ठेवण्याचा प्रयत्न केलाय. पाहिलं बॅट्समॅन थोडंसं बाहेरून खेळण्याचा प्रयत्न करत होते आणि त्यांच्या रेंज पासून दूर ढकलण्याचा प्रयत्न मात्र गोलंदाज करतायत रॉक. आतापर्यंत रॉकनं चांगली गोलंदाजी मैदानावरती हाताळल्यात. धावसंख्या धावफलकावरती आहे 10. शेवटचा बॉल मैदानावरती शिल्लक, लास्ट बॉल. बॅटची एच अँड टेकन. पुन्हा एकदा मात्र एक सुंदर झेल त्या ठिकाणी कॅरी केलं विकेट किपरनं. आज जास्तीत जास्त बॉल विकेट किपर यांच्या हातामध्येच मात्र जात असताना पाहायला मिळत आहेत. षटक संपलं मैदानावरती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा धावफलकावरती आहेत त्या मात्र 10. शेवटच्या 6 चेंडू मैदानावरती येणं बाकी आहेत. शेवटच्या 6 चेंडू मध्ये काय घडेल याची चर्चा करण्यापूर्वी आपण जाऊया डीजे ऑपरेटरकडे. ऐकूयात एक संगीत. पुढचा मॅचही निर्णायक आहेत. हा 8वा मॅच सुरू आहे. 9वा मॅच आपल्या पुढे भेटीला येईल. त्याच्यानंतर 10वा मॅच असेल. आजच्या दिवसामध्ये 20 संघ या स्पर्धेमध्ये आजच्या दिवसामध्ये खेळताना आपण पाहणार आहोत. नवीन गोलंदाज मैदानावरती दाखल होत आहेत. मिल्टन मैदानावरती येत आहेत. 3रं षटक हाताळण्यासाठी जबाबदारी दिली मिल्टन यांच्या खांद्यावरती. आता मिल्टनला यांना ती स्वीकारणं गरजेचं आहे. 2 षटकांमध्ये संघाचा परफॉर्मन्स वसे कोलीवाडा चांगला राहिला आहे. अनेक वर्ष या मैदानावरती खेळण्याचा अनुभव त्यांच्या पाठीशी सातत्याने आहे. असं नाही की ही स्पर्धा, अनेक स्पर्धा या मैदानावरती खेळलेला संघ आहे वसई कोलीवाडा. ओ फुलटस बॉलला मात्र योग्य ते दिशा दिली, स्विच हिट कळलं, परफेक्टली कनेक्शन आणि बॉल सीमारेषेच्या पलीकडे 4 धाब्यांसाठी चौकार. 4
बाकीच्या 11 बॉल तो नॉन स्ट्राईक एनवरती होता आणि तिसऱ्या ओव्हरच्या पहिल्या बॉलवरती स्ट्राईकला येताना त्याने चौकार मारलाय. म्हणजे देवा देखील म्हणतो की किती संयम ठेवू, अजून संयम नावाची गोष्ट देवा तरी किती ठेवणार, कारण की त्याच्यावरती आता सर्व दारोमदार आहेत. ज्या बॅटरनं पहिल्याला सुरुवात करून दिली सिंगलनं, पण दुसऱ्या बाजूने त्याला स्ट्राईकच दिली नव्हती आणि आता स्ट्राईकवर येताना देवानं आक्रमण सुरुवात केलंय. धाबाधाव फलकावरती 14, 14 ऑन स्कोर कार्ड. पुन्हा स्विच हिट करण्याचा प्रयत्न, परंतु आता थोडीशी लेन बदलली. थोडासा हाफ ट्रॅकर बॉलचा प्रयत्न मैदानावरती करण्यात आला आणि लेन ऍडजस्ट करत असताना मैदानावरती आपण पाहिलं तर मिल्टन यांना षटकातील विचार केला तर बॉल मैदानावरती फेकून झाल्यात. धावसंख्या धाव फलकावरती 14, 2 बॉलचा खेळ संपला गेलाय. 4 बॉल अजूनही शिल्लक आहेत. यावेळी बॅटची स्पष्टपणे दिसलं, पंचाने मात्र दर्शवलं फलंदाज बाद. आणखीन एका विकेटचं पतन होईल. धक्का लागलाय बीजे स्पोर्ट्स संघाला. देवा मैदानाच्या बाहेर गॉन. धाव फलकावरती धावा जर आपण पाहिलं तर संघाच्या एकूण धावा आहेत 14. चेंडूचा खेळ संपला 3. नवीन बॅटर मैदानावरती मितेश दाखल होत आहेत. प्रितेश आहेत, सॉरी प्रितेश नवीन बॅटर मैदानावरती दाखल होत आहेत. पाहूयात पुढचा बॉल. पुण्यात मात्र आपण पाहिलं तर टॅप करण्याचा प्रयत्न बॉलला खेळून काढलाय. सिंगल मात्र त्या ठिकाणी आयवन आहेत. आयवन बॉलला फील्ड करतात. फेकी करेपर्यंत एक धाव मात्र त्या ठिकाणी प्राप्त होईल. एकाच धावेवरती समाधान व्यक्त करावं लागेल. धाव संख्या 15. 2 बॉलचा खेळ शिल्लक राहिलाय शेवटच्या. त्याच्यानंतर होणारा मॅच देखील महत्वाचा असेल. ओम साई प्रदीप 11 विरार आणि त्यांच्या अगेन्स्ट असेल टीम साईनाथ अर्नाळा. दोन संघादरम्यान होणारी मॅच पुढची आपल्याला पाहायला मिळेल. मॅच क्रमांक 9. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, तिथून मात्र आपण पाहिलं तर धावचीची संधी आहे, परंतु आता गोलंदाज जोपर्यंत बॉलला कव्हर करेल तोपर्यंत एक धाव मात्र प्राप्त होईल. आणि आयवन देखील स्माईल देतात, चेहऱ्यावरती स्मिथ स्माईल त्यांच्याही पाहायला मिळालीत. ज्या प्रकारे बॉल हातामध्ये नाही आला, हिट करण्याचा प्रयत्न करत होते स्वतः मिल्टन. धावसंख्या धावफलकावरती 1 मात्र वाढत असताना जाऊन पोहोचले, ती मात्र 16च्या घरामध्ये. शेवटचा बॉल आहे तिसऱ्या षटकादरम्यान. या पहिल्या इनिंग मधला हा शेवटचा बॉल. शेवटचा बॉल चांगल्या पद्धतीने मात्र मैदानावरती हाताळला गेला आहे आणि शेवटच्या बॉलवरती त्या ठिकाणी मात्र विकेट गमवावी लागले आहेत. धावफलकावरती धावा जर पाहिलं तर एकूण धावा संघाच्या लगावल्या गेल्या 16. 16 रन ऑन स्कोर कार्ड लगावले आहेत. मॅच जिंकण्यासाठी लक्ष मैदानावरती ठेवलं गेलं 17 धावेंचं आणि 17 धावेंचं लक्षाचा पाठला कशा प्रकारे केला जाईल याचं धावतो समालोचन पुण्यात मायक्रोफोनवरती घेऊन येतील आमचे साथी समालोचक झैर भाई यांचा एक गोड आवाज आहे, तो तुम्ही या ठिकाणी ऐकणार आहात. लक्ष आहे 17 धावेंचं आणि 17 धावेचा पाठला करायचा टीम वसई कोलीवाडा या संघाला. तर दुसऱ्या बाजूला टॉस करून घेऊयात. टॉस साठी आम्ही विनंती करू साईनाथ अर्नाळा आणि ओम साई. साईनाथ अर्नाळा विन द टॉस अँड चूज टू बॉल फर्स्ट. प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचं डिसिजन घेतलंय. बॅटिंग करायची आहे ती टीम ओम साई प्रदीप 11 विरार या संघाला पुढील मॅच मध्ये. ही इनिंग जर पाहिलं तर तितकं मोठं लक्ष नाही, 17चं लक्ष आहे आणि 17च्या लक्षाचा पाठला कशा प्रकारे केला जाईल याचं धावतं समालोचन घेऊन येतील झैरबाय. शुक्रिया धनंजय पाटील.
चलिए दोस्तों, आइए एक बेहतरीन मुकाबले की तरफ चलते हैं, जहां पर एक लाजवाब मुकाबला शुरू है, जहां पर विजय स्पोर्ट्स टीम ने वसई कोलीवाड़ा टीम के लिए एक छोटा सा लक्ष्य रखा है, वो है 17 रनों का। कैसा पीछा होगा, और इसके बाद और एक बड़ा मुकाबला, ये 8वां मुकाबला आप देख रहे हैं। आज सुबह से लेकर तमाम हर दिन बीच टीमों को इवेंटी दी गई है इस टूर्नामेंट के माध्यम से, और एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम। इसके बाद और एक वसई की टीम आपको देखने को मिलेगी, चैंपियन टीम, और एक बेहतरीन राजू भाई, उनका आगमन हुआ, उनका भी हम दिल की गहराई से इस्तकबाल करते हैं। और बड़े बड़े सितारे इस मैदान पर देखने को मिलते हैं इस टूर्नामेंट के द्वारा। फिर एमसीसी, और चलिए थोड़ी सी घाई करा क्षेत्रक्षण लावून गया मित्रांनो, अशी तुम्हाला विनंती करतोय, दो सलामी जोड़ी मैदान पर आती भी नजर आएगी। एक बेहतरीन ये मुकाबले की शुरुआत है, लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम आप इस मैदान पर देख रहे हैं। आज पहला दिन इस टूर्नामेंट का पाटिल परिवार के जाने से, आज हर साल की तरह इस साल देख रहे 25वां साल इस टूर्नामेंट का महासंग्राम, टेनिस क्रिकेट का महोत्सव आपके सामने है। 23 दिसंबर से लेकर 29 दिसंबर तक इस महासंग्राम को आप देखते रहेंगे डीबीएन लाइव पर, हमारे साथ बने रहे। और तमाम दर्शक हमें सुन रहे, देख रहे हो, तमाम दर्शकों का हार्दिक हार्दिक स्वागत है पाटिल परिवार के जानिब से और नारंगी गांव से मिला नारंगी की जानिब से। आइए मैच शुरुआत, अंपायर का इशारा आता हुआ एक बेहतरीन ये मुकाबले की शुरुआत होती हुई, और एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी है, जहां पर 18 गेंदें 17 की दरकार। एक तरफ दर्शन रहेंगे और एक तरफ रनर रहेंगे। एक बेहतरीन खिलाड़ी वसई कोलीवाड़ा द्वारा एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी, क्रिकेट का महासंग्राम है। इन्हारे 18 चेंडू आणि 17 धावांची गरज है। आइए बट्टू भाई का भी आगमन होता हुआ, उनका भी हम दिल के गहराई से इस्तकबाल और स्वागत करते हैं नारंगी के ऐतिहासिक मैदान पर। मैच शुरुआत है, अच्छी गेंद थी, फ्लिक किया, गेंद शॉर्ट फाइन लेग पर जाती हुई, जब तक गेंद को फील कर जाएंगे एक रन के साथ बल्लेबाज ने अपने खाते को ओपन किया, टीम को पहुंचाया 1 रनों पर। यह मैच आप देख रहे हैं वसई कोलीवाड़ा बना विजय स्पोर्ट्स टीम के द्वारा, और एक बेहतरीन मुकाबला। इसके बाद भी एक बड़ा मुकाबला आप देखने जाएंगे, क्योंकि बड़े बड़े सितारे आज इस मैदान पर। साइना राणा टीम ने टॉस जीता और फील्डिंग करने का फैसला लिया। इसके बाद होने वाला वो 9वां मुकाबला होगा। दर्शन अब स्ट्राइक पर है, नयन गेंदबाजी पर है, शॉर्ट गेंद ऑन साइड जगह पर गेंद को खेलना था, मगर गेंद बल्ले पर बराबर आई नहीं। गेंद मिड ऑफ पर जब तक गेंद को फील किया जाएगा, इस 1 रन के साथ रन संख्या में बढ़ती, रन संख्या जाकर पहुंचती हुई 2 रनों पर। दोनों बल्लेबाजों ने अपना शी गणेशा किया, टीम को पहुंचाया 2 रनों पर। आज सुबह से बहुत ही कम रन संख्या हमें देखने को मिली है, दोपहर का क्षेत्र है, थोड़ा सा अवश्य इस मैदान पर देखने को मिलता हुआ। फुटटॉस गेंद कवर पर खेलना चाहते थे, बैट और गेंद का संबंध नहीं, अंपायर ने कहा गेंद एक लाजवाब गेंद है, और गेंद सीधी विकेट कीपर के दस्तान में, डॉट बॉल। यहां पर देखिए कि आप अंपायर के पास मांग मान रहे थे, मगर अंपायर ने कहा कि गेंद अंदर के करीब है, और गेंद सीधी विकेट कीपर के दस्तान में, डॉट बॉल। जितनी डॉट गेंदें आएगी उतना प्रेशर बढ़ेगा। 15 रनों की और दरकार है, 15 गेंदों का खेल मैदान पर आना बाकी। ऑफ स्टंप के बाहर की गेंद मिडा उल्लंघन पर खेला, गेंद हवा में, खिलाड़ी ने कैच को ड्रॉप किया और गेंद को ढूंढ रहे जब तक 2 रन पूरे किए जाएंगे दोनों बैटर के द्वारा, और इस 2 रन के साथ स्कोर आगे सरकता हुआ 4 रनों पर। अब 13 रनों की दरकार, गेंदें आने बाकी रहेंगी 14। ये कैच बनता है, ये मैच बनाने का मौका मिल जाता, मगर अगर मगर को तारा नहीं दोस्तों। क्रिकेट में करना है तो अभी करना है, अभी नहीं तो फिर कभी नहीं, क्योंकि 1 साल के बाद इस टूर्नामेंट में आपको विनती मिलेगी। नयन की अगली गेंद, शॉर्ट गेंद थी, मिस टाइम शॉट है, शॉर्ट फाइनल पर खिलाड़ी आ रहे, मगर इसको अलग के क्षेत्र में ट्रैवल होती हुई जब तक इनको फील किया जाएगा, इस 1 रन के साथ स्कोर में बढ़ती, इसको जाकर पहुंचता हुआ 5। बिना कोई नुकसान के वसई कोलीवाड़ा टीम 17 रनों का पीछा करती हुई नजर आ रही है। आए हुए तमाम क्रिकेट प्रेमी, तमाम दर्शकों का, तमाम टीमों का हार्दिक हार्दिक स्वागत है नारंगी गांव से मिला नारंगी की जानिब से और पाटिल परिवार के जानिब से। दर्शन की अगली गेंद, शॉर्ट गेंद थी, बैकफुट पर जाकर पॉइंट और कवर ढूंढना चाहते थे, मगर गेंद बल्लेबाज बीट, विकेट कीपर भी बीट, और गेंद सीधी विकेट कीपर के दस्तान में, डॉट बॉल। 1 रन बनेगा। इस बाय का इशारा अंपायर द्वारा, यह बैट पर गेंद लगी है, देखना होगा अंपायर का निर्णय का इशारा। बाय का इशारा आता हुआ एक्स्ट्रा रन के साथ रन संख्या में बढ़ती, रन संख्या जाकर पहुंचती हुई 6 रनों पर 1 ओवर का खेल समाप्त होता हुआ। अब गेंदें मैदान पर आना बाकी रहेगी, 12 और 12 गेंदों में चाहिए 11, मगर दोस्तों आप देखते रहिए पाटिल परिवार के जाने से बेहतरीन टूर्नामेंट, और हम चलेंगे हमारे डीजे ऑपरेटर को देंगे एक मौका, एक सुनेंगे मधुर संगीत, और फिर आएंगे तमाम दर्शकों के बीच। कमांड डीजे।
ये दोस्तों ये 8वां मुकाबले की अब आखिरी विनिंग देख रहे हैं। इसके बाद 90 का टॉस हो चुका है, जहां पर साइनाथ राणा टीम ने टॉस जीता और कहा कि हम पहले करेंगे गेंदबाजी, और कहा ओम साई विराट टीम को दी है दावत बल्लेबाजी की। इसके बाद एक बड़ा मुकाबला आपके सामने आएगा। आइए मगर चलेंगे मैच की तरफ। पितेश आएंगे गेंदबाजी पर, आउट साइड पर गेंद को खेल दिया है और गेंद जा रही है सीमा रेखा के बाहर। 6 रनों के लिए फर्रार, मिलेंगे 6 रन। एक लाजवाब षटकार, कमांडी है। अगली गेंद बल्लेबाज के लिए आती हुई, आउटसाइड पर खेलना चाहते थे, बैट और गेंद का बराबर संबंध होने गेंद जमीनी क्षेत्र करते हुए क्षेत्र में जाती हुई। एक रन पूरा हुआ, दूसरे की मांग है मगर एक ही रन मिल जाएगा। इस एक रन के साथ आप मैच को खुला कर दिया। चलिए अगली गेंद प्रीतेश गेंदबाजी पर है, शॉर्ट गेंद थी, पूल किया, मिस टाइम है, गेंद हवा में, ये कैच बनेगा तो मैच बनेगा। बेहतरीन कैच, बल्लेबाज गॉन, कमांड है। इसके बाद होने वाला 9वां मुकाबला साइनाथ राणा टीम अपन तैयारी रहा। जैसे ये मुकाबला समाप्त होगा तो आपको मैदान का ताबा लेना होगा। ऑप्शन बैटर मैदान पर दाखिल होते हुए 4 रनों की दरकार है इस मुकाबले को जीतने के लिए वसई कोलीवाड़ा टीम के लिए। ये 8वां मुकाबला आपके सामने पेश होता हुआ नजर आ रहा है। एक लाजवाब क्रिकेट की मेजबानी हर दिन 20 टीमों को विनती दी गई है। नारंगी गांव से मिला नारंगी और पाटिल परिवार के जानिब से टूर्नामेंट का आगाज। बेहतरीन टूर्नामेंट 25वां साल आपके सामने पेश होता हुआ नजर आ रहा है और एनसीसी को 26वां साल आएगा। फरवरी की 9 तारीख से उस टूर्नामेंट का आगाज को, उससे पहले आप उस टूर्नामेंट का आगाज देखेंगे। बेहतरीन ट्रॉफी होती है जो कि आपने देखा था 25वें साल में। एक लाजवाब तमाम टेंशन के सितारे को। आप यहां पर आने वाली गेंदों की बात की जाए तो 9 गेंदों का खेल आना बाकी और 4 रनों की दरकार है। प्रीतेश गेंदबाजी पर है, औशन स्ट्राइक पर, लेफ्ट हाथ के बल्लेबाज। अगली गेंद खेल तैयार, आउटसाइड खेलना चाहते थे, मिस टाइम होता हुआ और गेंद सीधी विकेट कीपर के दस्तानों में, गेंद विकेट पर जाकर मंडाती हुई और बल्लेबाज क्लीन बॉल फिनिशर डाउन होता हुआ और ऑप्शन आए वैसे मैदान के बाहर। कमांडीज है। धन्यवाद आलेल्या तमाम क्रिकेट रसिकांचा प्रेक्षकांचा आलेल्या पाहुण्यांचा मनपूर्वक हार्दिक स्वागत आहे। नारंगी ग्राम से मिळाला नारंगी आणि पाटील परिवारच्या वतीने या भव्य क्रिकेट सामन्याचं आयोजन निवेदन आपण पाहतोय आणि नक्कीच मित्रांनो 8वां सामना पहिल्या दिवसात आपण पाहतो। पहिली फेरीची ही 8वी सामन्याची लढत आपल्याला पाहायला भेटते। जयेश न्यू बॅटर मैदानात दाखल होतोय। येणाऱ्या 8 चेंडू आणि 4 धावांची गरज या सामना जिंकण्यासाठी वसई कोलीवाडा या संघाला, दोन्ही संघाला दिव्य हार्दिक शुभेच्छा, दोनों टीमों को हार्दिक बधाई है। जस्ट न्यू बैटर मैदान पर, प्रीतेश की अगली गेंद खेलता यार, अच्छी गेंद थी, टैप किया, गेंद पॉइंट रीजन पर जाती हुई, जब तक गेंद को फील्ड किया जाएगा। जयेश ने अपने खाते को ओपन किया, टीम को पहुंचाया 14 रनों पर। 3 रनों की और दरकार इस मुकाबले को जीतने के लिए। सायाना टीम अपन तैयारी रहा। इसके बाद जैसे मुकाबला समाप्त होगा आपको मैदान का ताबा लेना होगा फील्डिंग के लिए। ओम साई टीम अपने दोनों बैटर को तैयारी में रखे, ज्यादा उशीर करू नका अशी तुम्हाला विनंती करता। अगली गेंद दर्शन के लिए आते हुए प्रीतेश द्वारा, आउटसाइड पर प्रीतेश ने किया, दर्शन ने खेला और गेंद को बेच दिया सीमा रेखा के बाहर। विनिंग षटकार लेते हुए और इस मुकाबले को जीत लिया वसई कोलीवाड़ा टीम ने। हार्ड लक टीम, विजय स्पोर्ट टीम, आपने इस टूर्नामेंट में हिस्सा लिया, आपका बहुत बहुत शुक्रिया। तमाम हमारे पाटिल परिवार और नारंगी ग्राम से मिला नारंगी की जानिब से आपका बहुत बहुत शुक्रिया। आइए नेक्स्ट मैच की शुरुआत होगी, जब तक लेते एक छोटा सा ब्रेक
और ब्रेक में सुनते हैं मधुर संगीत और फिर आएंगे बड़े मुकाबले की तरफ। चलिए आइए छोटा सा ब्रेक में सुनते हैं मधुर संगीत।